नमस्कार, आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा। आजची बातमी। छत्रपती संभाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज बलिदान सप्ताह करण्याचा जो मला भाग्य मिळालं, त्याच्यामध्ये सर्व स्थळातून शंभूप्रेमी एकत्र जमून हा बलिदान सप्ताहाची उभारणी झालेली आहे आणि हा शंभू राजांचा बलिदान सप्ताह असाच अखंड चालत राहावा ही शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्याचा एक मोठा वटवृक्ष व्हावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि धर्मवीर गड हा युवकांसाठी एक ऊर्जा स्रोत बनून जावा ही मोठ्या महाराजांच्या चरणी आणि शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांनी हे कार्य आमच्या समस्त टायगर ग्रुपच्या वतीने, अनिकेत भाऊच्या वतीने, मारुत्याबांच्या माध्यमातून या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम घडत चाललेला आहे। याला महाराजांनी आशीर्वाद द्यावेत आणि हा बलिदान सप्ताह पूर्णत्वाला महाराजांनी करून घ्यावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे। त्याची समितीला नेमली याच्यामध्ये कुणीही नावासाठी नाही तर फक्त महाराजांसाठी आपण कार्य करत आहोत। एक बलिदान सप्त्याचं आयोजन केलं। खरं तर देवदेश धर्मासाठी ज्यांचं अनेक युवकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन असते असे सद्गुरू मनोहर मामा यांच्या पुढाकारानं खरं तर हा सप्ताह या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गेल्या 4 दिवसापासून संपन्न होतं। या सप्त्याचं प्रमुख कारण म्हणजे या धर्मगड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचा जागर करणं, इतिहासाचा जागर करणं, त्याला उजाळा आणणं। धर्मगड या ठिकाणी वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिराचं भव्यदिव्य असं आयोजन करणं। गेल्या हजारो युवकांनी खरं तर या सप्त्यामध्ये आपलं रक्तदान करून एक शंभू भक्ती दाखवण्याचा प्रयत्न खरं तर केलेला आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी शक्ती आणि भक्तीचा संगम या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान कान्हाजी जाधव आणि समस्त टायगर ग्रुप देखील या सप्त्यामध्ये सहभागी झालेला आहे। खरं तर ही सुरुवात एक वृक्ष लावण्याचं काम खरं तर मामांनी केलेलं आहे। यापुढे त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो। येणाऱ्या काळात या सप्ताहाची अधिक उंची वाढवण्याचं काम प्रत्येक युवकांना आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करणं ही आपली जबाबदारी आहे। या जबाबदारीनं आपण सर्वजण एकत्र येऊन या पुढील कार्याला आपण अधिकाधिक बळ देण्याचं काम येणाऱ्या काळात करू। या ठिकाणी मनोहर मामा आणि सर्व या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित झालेले आहेत, तर सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पासमोर आवाज द्या रे, आवाज द्या। 2 मिनिटं।